नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे रचनांचा 1084वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी: स्वार्थ के लिए किसी की झूठी प्रशंसा ना करो. प्रशंसा का ध्येय उस व्यक्ति को और भी अच्छा बनाना है, उसकी दुर्दशा करना नहीं है. दुसरी जी रचना आहे तो आहे ब्रह्मसूत्रातला हा 66वा भाग. त्याच्यातलं आता पुढचं पहिलं आणि एकूणातलं 522वे सूत्र बघू. मृत्यूच्या वेळेस वाचा मनात मिसळून जाते, कारण ती मूळ मनातूनच आलेली असते. मग मन ऊर्जेत मिसळून जातं, मग ऊर्जा अग्नीमध्ये मिसळून जाते आणि शेवटी अग्नी ब्रह्मात विलीन होतो. इथे एक शंका व्यक्त केली जाते की वाचा ही एकटीच ब्रह्मात विलीन होते की या बाकी सगळ्यांसकट विलीन होते. खरं म्हणजे ज्ञानी सगळाच पूर्णपणे ब्रह्मलीनच होतो. आता पुढचं दुसरं आणि एकूणातलं 523वं सूत्र बघू. शरीराच्या सगळ्याच भागांचं मनात मिसळून जाणं होतं, म्हणून मृत्यूनंतर इंद्रियांचं काम थांबलं तरी मन चालूच राहतं. सगळं मनात मिसळतं. आता प्राणामध्ये मिसळण्यासंबंधी मग सगळं ऊर्जेत मिसळतं. मन हे अन्नापासून बनतं आणि अन्न हे पाण्यापासून बनतं. आता पुढचं तिसरं आणि एकूणातलं 524वं सूत्र बघू. मृत्यूच्या वेळी मन ऊर्जेत मिसळतं आणि काम करायचं थांबतं. स्पंदनं अजून चालूच असतात. आता प्राण म्हणजे काय तर ऊर्जाच. ती ऊर्जा अग्नीत मिसळते आणि मग अग्नी आत्म्यात मिसळतो. आता पुढचं चौथं आणि एकूणातलं 525वं सूत्र बघू. ऊर्जा मग ब्रह्मात मिसळते. पूर्वकर्म आणि पूर्वीचे अनुभव यांच्यामुळे ऊर्जा सीमित होते. सगळेच पंचप्राण ब्रह्मात मिसळतात. ऊर्जा अग्नीत जाते आणि मग ब्रह्मात जाते. आता पुढचं पाचवं आणि एकूणातलं 526वं सूत्र बघू. उपनिषद म्हणतात की आत्मा महाभूतांमध्ये असतो. हे कसं? त्यासाठी पुढचं 6वं आणि एकूणातलं 527वं सूत्र बघू. आत्मा काही एकाच महाभूतात नसतो. सगळंच काही ह्या 5ही महाभूतांमुळे बनतं. पण मृत्यूनंतर आत्मा कुठे असतो तर ज्याचा पुन्हा जन्म होणार असतो त्याचा आत्मा त्याच्या कर्मांप्रमाणे असतो. त्याला नवीन शरीर मिळतं, तेही कर्माप्रमाणे. आता प्रश्न येतो की ज्ञानी लोकांचा आत्मा आणि अज्ञानी लोकांचा आत्मा एकाच पद्धतीने शरीरातून जातील का? ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, पण अज्ञानी माणसाला आहे. त्याचं सगळं जातं आणि पुन्हा जन्म घेतं. म्हणजे ते सगळे अज्ञानी आत्मे असतात. आता पुढचं 7वं आणि एकूणातलं 528वं सूत्र बघू. मृत्यूनंतर शरीर सोडायची पद्धत आधी सगळ्यांची सारखीच असते. अज्ञानी माणूस पुढच्या जन्मासाठी पुढचं शरीर मिळवण्यासाठी तयारीला लागतो. मग त्याला नवीन नवीन अनुभव मिळतात. जे ज्ञानी असतात त्यांचंही ज्ञानाचं प्रमाण वेगळं असतं. सगळं अज्ञान गेलं की मग तो अमर होतो आणि थोडंसं अज्ञान असलं तर त्याला जाळून टाकावं लागतं. आता पुढचं 8वं आणि एकूणातलं 529वं सूत्र बघू. पूर्ण मुक्ती मिळेपर्यंत पंचमहाभूत असतात. काही आत्मे स्त्री गर्भात शिरतात आणि काही स्वस्थ पडून असतात. काही आत्मे काहीच करत नाहीत. खोट्या अज्ञानापासून त्याला मुक्ती मिळत नाही जोवर पूर्ण ज्ञान होत नाही, आणि तोवर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तोवर ते गाढ झोपलेले असतात. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 530वं सूत्र बघू. त्याच्याकडे देखील 5ही भूतं थोड्या प्रमाणात असतात.
ऊर्जा असते. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 531वं सूत्र बघू. स्थूल शरीर नष्ट झालं तरी सूक्ष्म शरीर संपत नाही, ते यामुळेच. आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 532वं सूत्र बघू. सूक्ष्म शरीराची उष्णता असते, पण ती थोडीशीच असते. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 533वं सूत्र बघू. जो ज्ञानी असतो त्याचे शरीरातील भाग शरीर सोडून जात नाहीत. त्याला परत जन्म घ्यायचाच असतो. त्याचा शरीराशी संबंध आधीच तुटलेला असतो. अज्ञानींचा आत्मा शरीर सोडून जातो तेव्हा तो शारीरिक भागांना बरोबर घेऊन जातो, कारण ते पुन्हा वापरले जाणार असतात. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 534वं सूत्र बघू. याच शरीराच्या भागांच्या जाण्याबद्दल याज्ञवल्क्य म्हणतात की शरीरातील भाग जातात म्हणून कोणी मरत नाही. आत्मा डोळ्यातून किंवा डोक्यावरील टाळूमधून जातो. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 535वं सूत्र बघू. स्मृतींमध्येही हेच दिलेलं आहे. आत्म्याचं जाणं डोळ्यांनी बघता येत नाही. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 536वं सूत्र बघू. जो ज्ञानी असतो त्याचं सगळं शरीरच ब्रह्मात मिसळून जातं. प्राण, सूक्ष्मदेह, अगदी सगळं. एक मत याच्याबद्दल असं आहे की 5 भूतांपासून जे जे बनलं आहे ते सगळं मुळात ब्रह्मापासूनच आलेलं असतं, तर ते सगळं परत तिथेच जातं. याच्यावर एक शंका अशी की सगळंच्या सगळं जातं का काही भाग जात नाहीत. त्यासाठी पुन्हा 16वं आणि एकूणातलं 537वं सूत्र बघू. सगळं पूर्णपणे सामावून जातं. नावं जातात, ऊर्जा जाते, आकार जातात आणि या सगळ्याला ऊर्जा म्हणतात. काहीही शिल्लक राहत नाही. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 538वं सूत्र बघू. ज्ञानी माणसाचा आत्मा जायची वेळ आली की हृदयाच्या वरील बाजूला प्रकाश येतो आणि मग आत्मा 101व्या शिरेतून बाहेर पडतो, कारण तो ज्ञानी असतो आणि त्याला काय करायचं ते माहीत असतं. आणखी एक मत असं की अज्ञानी लोकांचा आत्माही असाच बाहेर पडतो का काही वेगळ्या पद्धतीने बाहेर पडतो. आत्मा, बुद्धी आणि मन हे सगळे बाहेर पडतात आणि डोके किंवा टाळू यांच्यामधून शरीराबाहेर पडतात. इतर कुठून बाहेर पडलं तर ज्ञान निरुपयोगीच होतं. जाताना आत्म्याच्याच बरोबर विचारही जातात. आता पुढचं 18वं आणि एकूणातलं 539वं सूत्र बघू. आत्मा हा सूर्याच्या किरणांच्या मागे मागे जातो. हृदय कमळामधून शिरा आणि मग सूर्याची किरणं असा प्रवास असतो. ज्ञानाचा केव्हाही मृत्यू होतो तेव्हा हेच घडतं. आता पुढचं 19वं आणि एकूणातलं 540वं सूत्र बघू. रात्री सूर्यकिरणांच्या बरोबर जाता येत नाही. असं म्हटलं तर ते खरं आहे की शरीरांचा किरणांशी संबंध रात्रंदिवस असतो. जरी ढग असले तरी किरणांशी संबंध असतो. शेवटी तो सूर्याजवळ जाऊन पोचतोच.